मी डार्लिंग. लाईक आय जस्ट कांट एक्सप्लेन. मी तो मोमेंट सतत माझ्या डोक्यात रिवाइज करते आणि मला खूप आनंद होतोय. ग्रॅनी आजी, आय एम सो हॅपी. का बरं? का आज एवढी हॅप्पी का? तुला माहिती आज काय झालं? मी त्या गावच्या आपला फायनली हरवलं. आणि अगं एवढंच नाही, आता लवकरात लवकर मी ना तिला माझ्या रेस्टच्या लाईफ मध्ये पण आउट करणार आहे. रिशच्या लाईफ मधनं आउट करशील ग, पण कॉलेजमधून आउट व्हायला पाहिजे ना. सिरियसली ग्रॅनी आजी, वन मोमेंट आय एम हॅपी आणि तुला हे बोलून माझा मूड खराब करायचा आहे. लाईक माझा दिवस इतका चांगला चालला होता पण तू रिऊन केलं. नाउ डोंट टॉक टू मी. ए नाही बेटा, असं नाहीये ग. उलट तिला आता कॉलेजमधनं बाहेर काढणं अधिक सोपं झालंय माझ्या राजा. हाव, कसं काढू मी तिला कॉलेजच्या बाहेर? कसं म्हणजे? काय आपल्याकडे उपाय? एक मिनिट. हॅलो. हां बोला मॅडम. काय प्रॉब्लेम काय झालाय? अजून तरी नाही, पण मी जसं सांगते तसं केलं नाही तर मात्र निश्चित होईल. म्हणजे मला काही कळलेलं नाहीये. सांगते ना, अगदी उलगडून सांगते. तुम्हाला आठवतं आपल्या कॉलेजमध्ये एका गावंढळ मुलीला स्पोर्ट्स कोटाखाली ॲडमिशन दिलेलं आहे. बरोबर आहे, पण या वर्षीच्या कबड्डी टीमसाठी म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं नाही. म्हणजेच ती कॉलेजसाठी कबड्डी खेळणार नाही. मग स्पोर्ट्स कोटामध्ये घेऊन जर ती कॉलेजसाठी कबड्डी खेळणार नसेल तर त्या कोटाचा उपयोग काय? जर ती कॉलेजसाठी खेळणारच नसेल तर तिने कॉलेजमध्ये कशाला राहायला पाहिजे? म्हणजे स्पोर्ट्स कोटाचाही काही फायदा होणार नाही, कॉलेजचाही काही फायदा होणार नाही आहे. त्यामुळे माझी एक सूचना आहे की तिला उद्याच्या उद्या कॉलेजच्या बाहेर करा. कळलं? अहो बिचारे कमळे.